आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेतलं. विठुरायाला इतकं जवळून पाहिलं की काही क्षणांसाठी सभोवतालची गर्दी, आवाज आणि सगळंच विसरून गेले. असं वाटत होतं ज्यांचं नाव लहानपणापासून ऐकत होते, ज्यांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो, तोच विठ्ठल आज समोर उभा आहे. आणि या दर्शनापेक्षा जास्त आज मला आणखी एक गोष्ट सुंदर वाटली, ती म्हणजे आईबाबांसोबत केलेला हा प्रवास. आपण मित्रांसोबत किती सहज फिरायला जातो, किती प्लॅन्स बनवतो, किती आठवणी बनवतो, पण कधी विचार केला आहे का, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं आहे आणि आपण त्यांच्यासोबत निवांत काही दिवस घालवलेत का? आज रस्त्यात आई-बाबा त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते, वारीच्या गोष्टी, गावाकडच्या आठवणी आणि त्यांनी केलेला प्रवास. आणि मी फक्त ऐकत होते, कारण त्या गोष्टींमध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य दडलं होतं. आज विठ्ठलाच्या दारी उभं राहून एक गोष्ट मनाला खूप खोलवर स्पर्श करून गेली. विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तो आईबाबांच्या हसण्यात आहे, बाबांच्या समाधानीत आहे आणि कदाचित आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं ते छोटंसं आनंदाचं हसू हेच खरं विठ्ठलाचं दर्शन असतं.